उन्हाळ्यामध्ये आपल्या बाळांना किती पाण्याची गरज असते, म्हणजे किती ml पाणी आपण किमान आपल्या बाळांना दिलं गेलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। याशिवाय कोणत्या प्रकारच्या बॉटल्स आपण आपल्या बाळांना वयानुसार पाणी पिण्यासाठी वापरू शकतो, याशिवाय बाळांना पाणी प्यायला कसं शिकवायचं, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तुमचं बाळ जर 6 महिन्यापेक्षा लहान असेल आणि तुम्ही एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड करत असाल, म्हणजे केवळ ब्रेस्ट मिल्क त्याला देत असाल, तर त्याला वरच्या पाण्याची अजिबात गरज नसते, कारण ब्रेस्ट मिल्कमध्ये 80 ते 90% हे पाणी असतं। त्यामुळे अगदी उन्हाळ्यात सुद्धा 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला वरच्या पाण्याची अजिबात गरज नसते। आता समजा तुमचं बाळ 6 महिन्याच्या वर आहे, म्हणजे 6 महिने ते 9 महिन्याच्या दरम्यान आपलं बाळ आहे, तर या बाळाला किती पाणी लागतं? तर या बाळाला 125 ml पूर्ण दिवसामध्ये पाणी लागतं। म्हणजे 30 ml चा जर आपण छोटा कप घेतला तर किमान 4 वेळा आपण थोडं थोडं पाणी त्याला दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक फीडिंग नंतर एक छोटं बाउल पाणी आपण त्याला देऊ शकतो। जर तुमचं बाळ 9 महिने ते 12 महिन्यापर्यंत असेल तर त्याची पाण्याची गरज ही दुप्पट होते, म्हणजे जवळपास 250 ml पाणी त्याला दिवसामध्ये लागतं। म्हणजे यावेळी तुम्ही छोटे छोटे बाउल, अगदी 2 बाउल प्रत्येक फीडिंग नंतर असं 4 वेळा तुम्ही दिवसभरामध्ये बाळाला पाणी देऊ शकतो। 1 वर्षाच्या नंतरच्या बाळामध्ये असं फिक्स्ड असं काही अमाऊंट नाही, म्हणजे आपण बाळाच्या पाण्याची गरज ही त्याच्या युरिनच्या कलरवरती ठरवू शकतो। जर बाळाची युरिन अगदी व्हाईट असेल, पाण्यासारखी असेल, तर त्याचा अर्थ आहे की बाळाला हे पाणी योग्य प्रमाणामध्ये गेलं आहे। पण जर युरिनचा कलर अगदी डार्क येलो असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण आपल्या बाळामध्ये वाढवावं लागेल। पण अगदी ढोबळमानाने आपण म्हणू शकतो, जेवढं वय बाळाचं असेल तेवढे ग्लास पाणी आपण त्याला दिलं गेलं पाहिजे। म्हणजे 1 वर्षाचं बाळ असेल तर 1 ग्लास, 2 वर्षाचं बाळ असेल तर 2 ग्लास, अशा प्रकारे आपण त्याला 4 वर्षापर्यंत देऊ शकतो। परंतु ह्या सगळ्यापेक्षा युरिन आउटपुट त्याचा किती आहे आणि युरिनचा कलर कसा आहे यावरती तुम्ही बाळाचं पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। आता कोणतं पाणी द्यायचं, तर शक्यतो बाळांना बॉईल करून थंड केलेलं पाणी दिलेलं चांगलं। जर उन्हाळा असेल तर आपण थंड पाणी बाळांना देऊ शकतो, परंतु फ्रीजमधलं पाणी अजिबात बाळांना द्यायचं नाही, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी द्यायचं। हिवाळ्यामध्ये आपण थोडं वॉर्म वॉटर आपल्या बाळांना देऊ शकतो। आता बाळांना पाणी देत असताना सिपर बॉटल्सचा वापर आपण बाळांमध्ये बघतो, तर 6 ते 12 महिन्यांच्या बाळामध्ये आपण सिपर बॉटल वापरू शकतो। 12 महिन्यांच्या पुढे मात्र आपण नॉर्मल वॉटर बॉटल आपल्या बाळांना देऊ शकतो। शक्यतो प्लास्टिक बॉटल्सचा वापर टाळा, कारण प्लास्टिक बॉटल्समधले मायक्रोप्लास्टिक या पाण्यामध्ये जाऊ शकतात आणि त्याचे घातक परिणाम आपल्या बाळाच्या आरोग्यावरती होऊ शकतात। बाळांना पाणी कसं प्यायला लावू शकतो, तर बाळं ही व्हिज्युअल लर्नर्स असतात, म्हणजे जे काही आपण करतो ते इमिटेट करण्याचा त्यांचा स्वभाव असतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा बाळाच्या समोर पाणी प्या, जेणेकरून त्याला पण त्याचं काहीतरी कुतूहल वाटेल आणि बाळ सुद्धा पाणी प्यायला लागेल। याला आपण मॉडेल ड्रिंकिंग असं म्हणतो आणि याचे खूप चांगले परिणाम होतात। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।